हॅलो, नमस्कार. कसे आहात? आज मी बनवणार झणझणीत चिकन रस्सा बनवणार. त्याला लागणारे साहित्य: 1 इंच आलं, लसूण, कढीपत्ता, खोबरं, कांदा 2 चिरलेले, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि 2 मिरच्या. फोडणीला कांदा, तेजपत्ता 1, मसाले 2 चमचे तिखट मसाला लाल घेतला, 1 चमचा हळद घेतली, जिरा धने जिरा 1 चमचा घेतला आणि गरम मसाला घेतला 1 चमचा. चिकन कढई तापली, मी अर्धी वाटी खोबरं घेतलंय, ते भाजते, ते लाल करायचं. बघा, असा लाल कलर करायचा. जळू द्यायचं नाही, जळू दिला का तो मग कडवटपणा त्याच्यातून निघतो. आता थोडं तेल टाकते कांदा भाजायला. कांदा आता लाल झाला, आता उतरते, गॅस बारीक करते. लसूण टाकते, 2 मिरच्या टाकते, टोमॅटो टाकते. थोडस परतून घ्यायचं, जास्त नाही. थोडं नरम करून घ्यायचं. गॅस बंद करते आता. वाटून घेते मिक्सर मध्ये. थोडं खोबरं आहे ना, आधी पहिलं बारीक करायचं. बिना पाणीशिवाय वाटण करायचं असेल ना, तर पहिलं खोबरं थोडं बारीक करायचं, नंतर कांदा टाकायचा. अशा पद्धतीत ते खोबरं आहे ना, थोडं बारीक करायचं. पाणी न टाकता करायचं असेल ना वाटण, तर पहिलं खोबरं बारीक करायचं भाजलेलं, त्याच्यानंतर मग कांदा घालायचं त्याच्यामध्ये, म्हणजे लवकर होऊन जातं. पाणी घालायची गरज नाही, आणि पाणी घातलं तर वाटपाची टेस्ट निघून जाते. हे बघा, अशा पद्धतीत मी करते. म्हणजे हे खोबरं आहे ना, हा मसाला खूप दिवस टिकू शकतो मीठ घालून. असं वाटण करायचं. आणि आता मी कोथिंबीर पेस्ट याची बनवते. आले लसूण कोथिंबीरची टोमॅटो घालून त्याची पेस्ट बनवते, मिरची वगैरे घालून. हे बघा, अशी थोडीशी जाडसर करायची, जास्त पातळ नाही करायची. आता मी माठामध्ये चिकन बनवते. तेल घालते माठ तापला. तेल तापू दे. तापलंय, आता मी फोडणीला देते. तेजपत्ता टाकते, कढीपत्ता टाकते, कांदा थोडा लाल होऊ दे. थोडा लाल झालाय, आता मी आल्या लसणीची पेस्ट टाकते. ते अशी चांगली परतवायची, थोडीशी हे होईपर्यंत. त्याचा आल्या लसणाचा हे असतो, वास असतो ना उग्र, तो निघून गेला पाहिजे, तोपर्यंत असे परतत राहा. नंतर तो वाटण केलेला मसाला ना, तो पण टाकते नंतर. पण आधी हे जरा थोडं 2 मिनिटं असं परतवा. तोपर्यंत मी हे चिकन धुवून स्वच्छ करून घेतलंय. चिकन स्वच्छ धुतलंय, ते मी थोडं 5 मिनिटं बॉईल करायला ठेवते.
हे बॉईल करायला ठेवलंय चिकन, ते 5 मिनिटं चिकन बॉईल करायचं. त्याच्यामध्ये मी हळद टाकते आणि धने जिराचं पावडर टाकते. 5 मिनिटं ते उकळून जाईल, चिकन शिजून जाईल. हा मी वाटण केलेला मसाला आहे ना, तो पण त्याच्यात टाकते. जास्त म्हणजे जास्त करायचं नाही मसाला. खोबरं ना जास्त घ्यायचं नाही. खोबरं जास्त घेतलं त्यामुळे ते चांगलं नाही लागत चिकनला. थोडंसंच घ्यायचं खोबरं. असं हा परतवते 5 मिनिटं तेल उतरेपर्यंत. गॅस मोठा करायचा, ढवळत राहायचं. तेल सुटेपर्यंत परतवा असं. त्याचा कलर पण वेगळा येतो. असा मसाला झाला, चांगला परतवला. आता मी ते मसाले टाकते त्याच्यामध्ये. ते पण चांगले परतवायचे त्याच्यामध्ये तेलामध्ये. जरा सुकं वाटलं ना की हा मी भांड धुवून घेतलंय वाटणाचं, ते थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे चांगला मसाला शिजतो आणि खाली डसत पण नाही. आणि तेलही सुटतं. मसाला झाला आता तयार. चांगलं परतू तेलामध्ये, तेलही सुटलं. आता मी हे शिजून पण झालंय बॉईल करून. आता हे चिकन मी ते सोडते. असे डायरेक्ट सोडलं असतं पण ते कसं अंगावर उडायचं. परतवते, त्या मसाला मिक्स होऊ दे. असं 2 मिनिटं जरा चांगलं परतवायचं. मसाला लागला पाहिजे. मीठ घालते. मस्त वास येतो बघा, किती छान असं गावच्या सारखं मटण केल्यासारखं वाटलं. इतका छान वास येतो मस्त पैकी. तुम्ही असं करून बघा, बनवून बघा असं या पद्धतीत. नक्की तुम्हाला आवडेल बघा. मी माझी मालवण पद्धतीच तुम्हाला सांगते. आता हे जे पाणी आहे ना मी बॉईल केलेलं, तेही त्याच्यामध्ये टाकायचं. बघा असा कलर होतो बघा. आता 10 मिनिटं उकळायला लागेल, मसाला लागेपर्यंत. झाली मग रेसिपी. 10 मिनिटं लागेल आता त्याला शिजायला, मसाला लागायला. आता मी झाकण ठेवून देते. तर मी झाकण उघडून बघते शिजलं काय. बघा झालं आता शिजून.